नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही आता भुजबळांचा विधानसभेमध्ये समाचार घेतलाय. भुजबळांचे शब्द अंगार असून महाराष्ट्र अशांत करता का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल आणि त्याला कोण गोळी आणीन, ते कशाला कोण खराब करीन हात स्वतःचे. मंत्री छगन भुजबळांनी भर विधानसभेत आपल्याला गोळ्या घातल्या जाऊ शकतात असे पोलिसांनाच इनपुट्स आल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र जरांगे पाटलांनी तिखट शब्दात खिल्ली उडवली. अध्यक्ष महोदय, कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे, कशाच काय झाली, गडबड काय झाली. साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल. पोलिसांकडे पोलीस मारा, हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष. परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, ही सुंडशाही थांबवा. आज छगन भुजबळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याच्यावर लक्षात येत. आणि त्याला कोण गोळी आणीन, ते कशाला कोण खराब करीन हात स्वतःचे. आणि तुला कोण गोळी मारीन कशाला. इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत. आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही. आरक्षण घेतो तर आम्ही 100%, तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणार आहे, त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची. याडपटावाने बोलत कोणकडे बी, त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहेत काय करणार आहेत. तू त्याच गोळ्यातून आलेला आहे, तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो तू हे जवानीच्या आम्हाला. आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं. भुजबळांनी विधानसभेत मराठा समाजासाठी असलेल्या सारथी योजनेप्रमाणे समान निधी ओबीसींच्याही योजनेला द्या अशी मागणी केली. मग निधी समान तर आरक्षण समान का नाही, असा प्रतिसवाल जरांगेंनी केलाय. मराठा समाजाला जे काही दिलंय ते द्यायलाच पाहिजे, आणखीन त्यांना द्या. सारथी मार्फत जे आहेत मराठा समाजातील 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी आपण दिले, द्या. इतर जे आहेत, इतर म्हणजे ओबीसी असतील किंवा तारतीवर त्यांना पण द्या. सारथीमध्ये समानता पाहिजे म्हणतो, सारथीला दिलं तेच आम्हाला द्या, तिथं समानता पाहिजे तुला. महायुती आमच्या आधीची, बार्टी सारथीच्या आधीची, तारटी सारथीच्या आधीची. भाऊ आम्हाला डोके आहेत, तू समजू नको तुलातलं डोकं आहे. मग आरक्षणात दे ना समानता. कवर खातो एकटाच गिळतो पाचाना फाचाना. जरांगेंच्या संवाद यात्रेला भुजबळांनीही ओबीसी मेळाव्यातून उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र ओबीसी बांधवांनी भुजबळांच्या मेळाव्याला गर्दी करू नये, भुजबळ मतलबी असल्याची टीका जरांगेंनी केली. याच्या किशी सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी, याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही. माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही. याने जसं जसं राजकीय करिअर आतापर्यंत केलंय, इतिहासात याने समोरच्याला बदनाम करून लुळविलेलंच आहे, याने संपविलेलं आहे. आता याच्यावर अशी वेळ आली, याने मागच्या सगळ्या पक्षांना संपविल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली. लोकप्रतिनिधींना असं वाटतं की जरांगे पाटलाच्या विरुद्ध आम्ही काही बोललो किंवा त्याच्या बाजूने बोललो नाही तर मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही. काही काही जे मजबूत मराठा समाजाचे सुद्धा आमदार आहेत, त्यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. नारायण राणेंनी विरोध केला की नाही हे बरोबर नाही. रामदास कदम ते पण म्हणाले. सगळा मराठा समाज विनाकारण तुमच्या विरोधात रोष व्यक्त व्हायला लागले, याचं ऐकू नका. हे मोगम पंचता अवदर्शित येऊ कुंकड रान हाणताय, कुंकड शेंगा झोडीत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच, कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची. पण ही जी दादागिरी तो करतो आहे आणि डिक्टेट करतो, हे कर ते कर ते कर ते करा ते करा ते करा. अरे
तुम्ही सरकारपेक्षा सुपर सरकार झालात काय? आंदोलनाला सगळे आमदार म्हणतायत. काल प्रकाशदादा सोळुंके म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही, निष्पाप गुतवलेत. क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत. मग याचं एकट्याच घोडं कुठं दामटितो? तो झाटेल तूच जाळून कुठं दामटितो रे? आणि परत बॉम्ब बोलतो. मग हे झालं ते झालं, काय झालं? तूच जाळीतो. लफडे शिकतो का आम्हाला? सगळ्या दुनियात लफडे करून आला. माझं मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे मी आज नाही कित्येक वर्ष सांगतो आहे. माझा हल्ला फक्त जो आहे जरांगीच्या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. लोकांची घरं जाळणं, सरकारला दमबाजी करणं. 24 तारखेला नाही झालं तर बघतो, भुजबळांना पाहून घेतो, त्याला संपवतो, त्याचा कार्यक्रम करतो, असे घाणघाण मॅसेज ओपनली बोलतो मीटिंगमध्ये. त्या झुंडशाहीला जरांगेच्या मला विरोध आहे. भुजबळांच्या भाषणावरून शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी भुजबळांना घेरलंय. भुजबळांच्या शब्दात अंगार असून महाराष्ट्र अशांत करता का, असं आव्हाड म्हणालेत. असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या? माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट तो एक कार्यकर्ता आहे. त्यांच्या समजूतदारपणाबद्दल, त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत नाही. ऍक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो, त्याला अनुभवच नाही. पण दुसरीकडे जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये. राज्याचे एक मंत्री सगळीकडे जातात, त्यांची भूमिका ते मांडतात, मी त्यांना काही म्हणणार नाही. पण अध्यक्ष महोदय, ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसलेत आणि म्हणतात ओबीसीच्यावर अन्याय चालू आहे. आमचे मंत्री महोदयांनी भाषण केलं भुजबळ साहेबांनी, त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं. त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा, हे अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं, काही अडचण नाही. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात जाऊन आता इथनं पुढे भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे. विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनीही जरांगेंवर निशाणा साधला होता. मराठा समाजाच्या गर्दीवर स्वार होऊन जरांगे आव्हानाची भाषा करत असल्याचं दरेकर म्हणाले. त्या टीकेवरून दरेकरांवर जरांगेंनी मुंबई बँकेतल्या कथित घोटाळ्यावरून पलटवार केलाय. गर्दी झाली म्हणजे ती माझ्यामुळे झाली अशा भ्रमात जर कोण असेल तर सभापती महोदय, ती गर्दी मराठा समाजाच्या भावनांची आहे, प्रश्नांची आहे. गर्दीवर स्वार तुम्ही त्या ठिकाणी होऊन वाटेल ते बोलणार. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला तुला कोणत्या सरकारची फूस आहे, तुमचं सर्व बाहेर काढू, छाताडावर बसू, कुठली भाषा? आंदोलन सभापती महोदय झाली नाहीत का या राज्यात? आणि वरती त्या ठिकाणी सांगायचं, आमच्या नेत्याला सल्ला द्यायचा, भाजपा तुमच्यामुळे संपायला लागली आहे. कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं. ती भाषा आम्हाला शिकवू नये तुम्ही. हवेचा रुख काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे, ते आम्हाला शिकवू नका. मराठा आरक्षणावरून 2 दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात चर्चा सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशीच भूमिका सर्वच पक्षांची दिसते. तर 24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण द्या या मागणीवर जरांगे ठाम आहेत. आणि 17 डिसेंबरला जरांगेंनी समाजाची बैठकही बोलवली असून 24 डिसेंबर नंतरच्या पर्यायी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. जालन्याहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.